इथं मी अर्धा किलो रोहू फिश घेतलेले आहे आणि ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यामध्ये आपल्याला धना पावडर 1-1.5 चमचा, गरम मसाला 2 चमचे टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर हळद टाकायची आहे अर्धा ते पाव चमचा। या ठिकाणी मीठ आहे ते चवीप्रमाणे टाकून घ्यायचं आहे। कांदा लसूण मसाला जो आहे तो 1 चमचा टाकलेला आहे। तिखटाचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता। मच्छीला छान कलर येण्यासाठी इथं काश्मीरी पावडर आहे ते 1 चमचा वापरलेले आहे। त्याचबरोबर आपल्याला लिंबू आहे ते पिळून घ्यायचं आहे। हे मोठं लिंबू आहे त्यामुळे मी अर्धच वापरत आहे। जर छोटा असेल तर 1 अख्खं वापरा किंवा मग जर कोकम आगळ असेल तर ते वापरलं तरी सुद्धा चालू शकतं। तर हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण या पीस आहे त्याला लागलं पाहिजे हे जे मसाले टाकलेले आहेत ते। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे, पाहू शकता। यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटांसाठी आपण ठेवूया। या ठिकाणी एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये बारीक रवा जो 0 नंबर असतो तो रवा इथं मी अर्धी वाटी घेतलेला आहे। त्याचबरोबर तांदळाचं पीठ आहे ते 4 चमचे घेतलेलं आहे। त्यानंतर काश्मीरी पावडर आहे ते 1 चमचा टाकून घ्यायचे आहे। तर इथं हे जे मिश्रण घेतलेलं आहे याच्यापुरतंच आपल्याला ह्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने। या ठिकाणी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता जे मच्छीचे पीस आहेत ते व्यवस्थित असे यामध्ये डिप करून घ्यायचे आहेत। छान असे कोट झाले पाहिजेत अशा पद्धतीनं व्यवस्थित असं दाबून हे रवाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं। कारण जेवढं व्यवस्थित तुम्ही लावाल ना तेवढं मच्छी आहे ते कुरकुरीतपणा येणार ह्या मच्छीला आणि फ्राय केल्यानंतर अगदी छान अशी चवीला लागणार या पद्धतीनं। इथं मी काही पीस कोट करून घेतलेले आहे व्यवस्थित असं पाहू शकताय मस्त असे। पॅनमध्ये गरजेनुसार तेल म्हणजे टाकून घेतलेलं आहे आणि ते गरम सुद्धा झालेलं आहे। तर त्यामध्ये आपल्याला हे पीस आहेत ते व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत, पाहू शकता। जास्त तेल कडक अगदी करायचं नाही आहे आणि असं म्हणजे गार पण नसलं पाहिजे, व्यवस्थित असं मिडियम गरम असलं पाहिजे। हे पीस असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि मिडियम आचेवरती हे म्हणजे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे कुरकुरीत होतात आणि जास्त तेलकट सुद्धा होत नाहीत। मच्छी आहे ते आपण पलटी करून घेऊया व्यवस्थित असं आणि मिडियम आचेवरती फ्राय केल्यामुळे आतून अजिबात मच्छी आहे ती कच्ची राहत नाहीये, व्यवस्थित अशी अगदी फ्राय होते। पाहू शकताय मस्त असे आतून मच्छी फ्राय होत आहे। मच्छी आहे ते व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे, आलटून पलटून व्यवस्थित अशी मी फ्राय करून घेतलेले आहे। पाहू शकताय पीस आहे ते छान असे कोट सुद्धा झालेले आहेत आणि अगदी कुरकुरीत असे फ्राय झालेले आहेत। एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ ही मच्छी। अगदी अप्रतिम चवीची अशी आपली मच्छी आहे ती तयार झालेली आहे। त्यावरती छान असं लिंबू आणि नक्कीही ट्राय करा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।